नागपुरातल्या रामदास पेठ कॅनल रोडवरच्या नवनिर्मित पुलावरून वाहतूक सुरू होत नाही, तोच पुन्हा बंद करण्यात आली आहे। पुलाच्या दुसऱ्या भागाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढचे 10 दिवस वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुलावरून वाहतूक पुन्हा बंद झाल्याने काही दिवस इथं वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। याबाबत मनपाने वाहतूक पोलीस विभागालाही माहिती दिली आहे। नागपूर शहरात वाहतूक कोंडीची भीषण समस्या आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये दररोजच वाहतूक कोंडी पाहायला मिळते। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रामदास पेठ कॅनल रोडवरील पूल 1 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, जो शुक्रवारी पुन्हा बंद करण्यात आला। वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी अपूर्ण असलेल्या पुलाचा एक भाग खुला करण्यात आला होता, मात्र आता दुसऱ्या भागाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढचे 10 दिवस तो पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अर्धा पोर्शन राहून गेलेला आहे, ज्याच्यावर आपल्याला प्रीकास्ट बीम्स टाकायचे आहेत, ज्याला आपण गर्डर्स म्हणतो। सुमारे 17 गर्डर्स कास्ट झाले आहेत आणि आपल्याला क्रेननी अस्तित्वातील ॲबटमेंटवर हे गर्डर्स ठेवायचे आहेत। त्या अनुषंगाने 10 दिवसासाठी आपण ट्रॅफिक क्लोज करणार आहोत। ते आजपासून सुरू झालेलं आपला, म्हणजे 16 तारखेला, आणि 25 तारखेपर्यंत आपण ट्रॅफिक बंद ठेवणार आहोत। यामध्ये काही अनड्यू इन्सिडेंट व्हावं नाही, या दृष्टीने आपण ट्रॅफिक बंद ठेवलेली आहे। आणि आपण प्रयास असा आहे की आपल्याला 7 दिवसामध्येच हे पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत आणि आपण हा पूर्ण ब्रिज त्यानंतर ट्रॅफिकसाठी ओपन करू शकू। पुलाच्या एका भागात वाहतूक सुरळीत ठेवल्यानंतरही दुसऱ्या भागाचं काम करता आलं असतं, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक थांबवून हे काम जलद गतीनं पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना काही दिवस त्रास होणार असला तरी येत्या काळात दिलासा मिळणार आहे। पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलीस विभागालाही माहिती देण्यात आलं असल्याचं मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलं आहे। ट्रॅफिक पोलीसला डिपार्टमेंटला आपण याबद्दल जे परमिशन आपल्याला ट्रॅफिक क्लोजरची मिळालेली आहे, त्या अनुषंगाने त्याची कॉपी ट्रॅफिक पोलिसांना पण देण्यात आली आहे आणि त्याबद्दल त्यांच्यातर्फे पण कारवाई होत आहे। नागपुरातील वाहतूक कोंडीची स्थिती लक्षात घेता रामदास पेठ पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानं वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र हा दिलासा 15 दिवसातच संपल्यानं आता पुढचे 10 दिवस या मार्गावर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे।